कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ आडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तम् योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकम्। श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्य साहित्य सुधा समुद्रः विदर्भदेशें सुदामदेवः अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्र समुदारचेताः राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्यसुसम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। सद्गुरुनाथ महाराज की जय। हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नित नेम के सद्धर्म के सत्कर्म के हो चीढ़ झूठी राह की अन्याय की अभिमान की सेवा करन को दास की परवाह नहीं हो जानकी। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि जगत सुवास विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु देहूकर तुकाराम महाराज, प्रचार भीष्म संत नामदेव महाराज आणि शांती ब्रह्मनाथ बाबा, पंचम वेद निर्माती जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय आणि तपोमूर्ती संत गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज, गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज आदी करून सगळ्या साधू संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन भगवत रूप श्रोतृगणाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या अष्टश्लोकी भागवताच्या 13व्या पुष्पाचं चिंतन आपण करणार आहोत। सद्भाविक सज्जन हो,
कालपर्यंत आपण चिंतन केलं की आपला जर संसार हा स्वर्गसम व्हावा, व्यवहार हा परमार्थमय व्हावा, अशा पद्धतीची काही अपेक्षा जर असेल तर आम्ही गुरुदेवाच्या आदेशाचं परिपालन करणारे झालो पाहिजे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ही आहे की आम्ही गुरुदेवाच्या आदेशाचे पालन करणारे झालो पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. पण त्या गुरुदेवाच्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ आम्ही असू नये. गुरुदेवाचा आदेश परिपालन करण्याच्या दृष्टीनं आमचं पाऊल पुढेच असलं पाहिजे. मात्र ते करत असताना त्या गुरुदेवाच्या ठिकाणी आम्ही व्यक्तिनिष्ठ असू नये. ज्यांना आम्ही गुरुस्वरूप अशा पद्धतीचं मानतो अशा संतांच्याही ठिकाणी आम्ही व्यक्तिनिष्ठ असू नये, तर तत्वनिष्ठ असावं. अर्थातच हम तत्वनिष्ठ बन के सब ही को छान करके, मग हम राष्ट्र धर्म माने यही वंदना हमारी, सब मिल के प्रार्थना है गुरुदेव से. या न्यायानं संतांच्या जीवनामध्ये व्यक्तिनिष्ठ आहे आणि तत्वनिष्ठ आहे. व्यक्तिनिष्ठेतूनच तत्वनिष्ठा जन्माला येत असते. तत्वनिष्ठा एकदम जन्माला येऊ शकत नाही. ती व्यक्तिनिष्ठा संपल्याशिवाय, व्यक्तिनिष्ठेतून पुढे गेल्याशिवाय तत्वनिष्ठा येऊ शकत नाही. जसं निर्गुणाचं ध्यान सहज गतीनं घडू शकत नाही, ते सगुण साकार रूपाचं ध्यान करून निर्गुणाकडे जावं लागतं. तसं तत्व हे निर्गुण आहे आणि व्यक्ती ही सगुण दिसणारी आहे. व्यक्तिनिष्ठेतून तत्वनिष्ठेचा जन्म होतो. चिंतन जर केलं तर एक साधं उदाहरण देतो की अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं दृष्टीने जर विचार केला तर या गुरुदेव सेवा मंडळामध्ये एक काळ असा होता की याचं नाव आरती मंडळ होतं. आणि त्यावेळेस जो गुरुदेवाचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानावर समर्थ आडकोजी महाराजांचा फोटो ठेवला जात होता आणि समर्थांची म्हणजे आडकोजी महाराजांची त्यावेळेस आरती होत होती. जय जय सतगुरु दीन दयाल दरस से हर्ष भोय आदी करून काही आरत्या होत होत्या. आणि त्या माध्यमातून आरती मंडळाच्या माध्यमातून गुरुदेव हा समर्थ आडकोजी महाराजांच्या रूपानं त्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठतेच्या रूपानं मांडलेला होता. परंतु महाराजांचाच गुरुदेव सेवा मंडळाचे अधिष्ठान नावाचा जो एक लेख आहे, विमलताई ठक्कार यांच्या प्रयत्नानं आणि पूज्य साहित्यरत्नांच्या अथक प्रयत्नामुळे तो साकारल्या जाऊन गुरुदेव मासिकाच्या माध्यमातून त्याचं प्रकाशनही केलं गेलं होतं. फार सुंदर तो लेख आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या अधिष्ठानाच्या बाबतीत फार उच्च दर्जाचं चिंतन त्या लेखामध्ये आलेलं आहे. महाराजांचा लेख संग्रह आहे तो लेख विमलताई ठक्कारांनी मोठ्या प्रयत्नानं संपादित केल्याचा काही ऐकवात आहे. त्याच्यामध्येच महाराजांनी म्हटलं आहे आणि मला वाटते विश्वशांतीयोगमध्ये महाराजांनी असं म्हटलं आहे की आम्ही ते एका वेळेस व्यक्तिनिष्ठ होतो. एका भाषणामध्ये ते बोलले आहे. मग आम्ही समर्थांचा फोटो बाजूनं करून ते तत्वनिष्ठेकडे वळवलं. अर्थातच संतांच्या जीवनामध्ये व्यक्तिनिष्ठाही आहे आणि तत्वनिष्ठाही आहे. विचार जर केला तर कोण्याही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हा जो भाग आहे किंवा देशकाल वस्तू भेद निर्वाळला, भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, ही आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची तत्वनिष्ठा आहे. तर एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता, ही आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची व्यक्तिनिष्ठ भक्ती आहे, वस्तुनिष्ठ भक्ती आहे. म्हणून वस्तुनिष्ठता नसावी, तत्वनिष्ठता असावी. आमच्या ज्ञानोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला तर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ही आमच्या ज्ञानोबारायांची व्यक्तिनिष्ठा जरी असली तरी आता विश्वात्मके देवे तेणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान, ही आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची तत्वनिष्ठा आहे.
तसं आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर अनेक साधना नसेची दुसरी, रामकृष्ण हरी वाचोनिया, हे जे तुकडोजी महाराजांचा अभंग आहे, ही तुकडोजी महाराजांची ही व्यक्तिनिष्ठा आहे. किंवा श्रीमत आडकुजी पदा भजमना मग जन्म नाही कदा, नाम आडकुजी महाराजांचं व्यक्तिगतरित्या केलेलं स्तुत्य स्तवन हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातली व्यक्ती वा वस्तुनिष्ठता आहे. तर त्याच राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, किंवा ऐ विश्व के चालक मुझ प्रभु मुझमें समझ दे विश्व की, इस अखिल मानव विश्व के आदर्श ऊंचे भेष की, ही आमच्या जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची व्यक्तिनिष्ठता अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी जरी असल्या तरी त्या कधी वापराव्यात त्याचं भान असणं हा एक भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आम्ही तत्वनिष्ठ असलो पाहिजे. अर्थातच गुरुदेवाच्या आदेशाचे पालन करणारे आम्ही असावेत. तर आदेशाचं पालन करत असताना आधी आमचा गुरु हाडामासाचा नव्हे असं जरी म्हटलं असलं तरी मात्र ज्याचं देह शास्त्र असं सांगते की ती मूर्ती आहे, एक गुरुची स्तुती करणारा एक श्लोक आहे. चिंतन बोलून जातो, कदाचित प्रवचन आपले लांबले तरी काही अडचण नाही, की तत्वमस्याधिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि, अशा पद्धतीचे जे श्लोक आहे त्याच्यामध्ये ज्ञानमूर्ती म्हणून वर्णन केलं आहे. मूर्तिमंत ज्ञानाचा पुतळा असलेले जे संत असतील, सिद्ध लोक असतील किंवा उच्च कोटीचे साधक लोक असतील, ते गुरुस्वरूपाला प्राप्त झालेले असल्यामुळे ते गुरुच असतात. ते हाडामासाचे असून सुद्धा त्यांच्या प्रत्येक उठण्या बसण्या चालण्या बोलण्यातूनही सुद्धा शिकण्यासारखं काहीतरी असते. ते गुरुच्या स्वरूपाला प्राप्त झालेले असतात. अर्थातच ते व्यक्ती नसून ती एक शक्ती होत असते, असं काही ग्रंथांमध्ये वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून त्या गुरुस्वरूप असलेल्या तत्वनिष्ठ व्यक्तींच्या ठिकाणी एकनिष्ठ होऊन, व्यक्तिनिष्ठ होऊन नंतर पुढे तत्वनिष्ठ व्हावं लागत असतं. त्या व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तिस्वरूप गुरुच्या ठिकाणी, ज्ञानस्वरूप झालेल्या व्यक्तीच्या ठिकाणी गुरु मानून त्याच्याशी एकनिष्ठ होऊन मग त्याच्या कडून घेतलेल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तिनिष्ठ व्हावं लागतं. अर्थातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ झाल्याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातून, त्यांच्या जीवनातून तत्वनिष्ठा शिकून आपण तत्वनिष्ठ ठरू शकत नाही. जर त्यांचं तत्वज्ञान समाजात घेऊन जाऊन तत्वनिष्ठ व्हायचं असेल तर त्याकरिता जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ होणं आवश्यक आहे. त्याकरिता तुमच्या जीवनामध्ये श्री राष्ट्रसंत कृपाल गुरुवर भक्त भवभय मोचनम या व्यक्तिनिष्ठेतून केलेलं वर्णन सुद्धा त्यांचं तुमच्या जीवनामध्ये असावं. आणि जगद्गुरू राष्ट्रसंतांच्या तत्वनिष्ठेनं केलेलं वर्णन म्हणजे स्वयं सर्वकारम स्वयं सर्वहारम स्वयं सर्वधारम स्वयं साक्षीरूपम भजे माणिकम सद्गुरुम तन्नमामि, किंवा माया मात्र धरोनी मूर्ती जगती लोकांस तारावया, लीला नाटक दर्शवी महिवरी हीना सुधारावया, दावी जो करुणी विचित्र महिमा लावी सुमार्गी जना, श्रीमन माणिकनाथ अंघ्री कमली तल्लीन हो रे मना. हे तत्वनिष्ठेतून केलेलं वर्णन सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवलं पाहिजे. म्हणजे व्यक्तिनिष्ठेतून तुम्हाला तत्वनिष्ठेकडे जायचं आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलंय की स्वर्गसम संसार करायचा असेल, परमार्थमय व्यवहार करायचा असेल, किंवा ते सोचणे का फर्ज नाम ती बुद्धी प्राप्त करून घ्यायची असेल, तर या सगळ्या गोष्टी साध्य करण्याकरिता काही गोष्टी आम्ही अंमलात आणल्या पाहिजे. आणि त्या गोष्टी जर कोणत्या असतील तर त्या गोष्टी म्हणजे ह्याच आहेत की हम हो पुजारी तत्व के, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, गुरुदेवाच्या आदेशाचेही परिपालन करणारे जर आम्हाला व्हायचं आहे तर या गोष्टी कोणत्या?
हम हो पुजारी तत्व के पहिली गोष्ट, सच प्रेम के दुसरी गोष्ट, त्यानंतर नितनेम के तिसरी गोष्ट, सत्कर्म के चौथी गोष्ट आणि सद्धर्म के पाचवी गोष्ट. ही पंचसूत्री आमच्या जीवनात आली पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी महाराजांना मान्य असल्या तरीही मात्र एक चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीतली तात्विकता महाराजांना मान्य आहे. महाराजांना मान्य सगळ्याच गोष्टी आहे. महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे ग्रामगीतेमध्ये, मज मान्य धर्म न्याय नीती शुद्ध चारित्र्य प्रेम स्फूर्ती जो करील जो समाजाची धारणा स्थिती समान भावे. या दृष्टीनं महाराजांना तात्विकता मान्य आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागची. आणि म्हणून आम्ही तत्वाचे पुजारी झालो पाहिजे. पण या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की तत्वाचे पुजारी म्हणजे नेमके कशाचे? कारण तत्व 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 या ग्रामगीतेमध्ये 3 ठिकाणी तत्व शब्दाचा उल्लेख आला आहे. हम हो पुजारी तत्व के, गाते रहे प्रभु नाम कर प्रभु तत्व पाने के लिए, असे 2-3 ठिकाणी तत्वाचा विचार आला. पण तत्व तत्व म्हणजे नेमकं काय? तत्वाचे बरेच प्रकार आहेत. किती प्रकार तत्वाचे? पंचतत्व आहे. पृथ्वी आप तेज वायू गगन हे पंचतत्व आहे. पुन्हा ब्रह्मतत्व आहे. पुन्हा एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसे करून आई तुझी नामतत्व आहे. हे तत्व वेगळे वेगळे जरी असले तरी या ठिकाणी महाराजांना नेमकं तत्व कोणतं अपेक्षित आहे? तर महाराजांना या ठिकाणी ते तत्व अपेक्षित आहे ज्याला प्रत्येक गोष्टीतलं तात्विक मूळ सार रूप असलेलं मूळ स्वरूप त्या गोष्टीचं, मूलभूत सिद्धांत काय आहे, मूल सिद्धांत त्या गोष्टीचा काय आहे, त्याला तत्व म्हटल्या जाते. ते तत्व महाराजांना या ठिकाणी मांडलं आहे. आता झालं काय आहे मंडळी, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या ज्या काही संस्कार आहेत, ज्या काही रूढ्या आहेत, परंपरा आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत, प्रत्येक बाबतीतलं काय झालं आहे की ज्याप्रमाणे गंगा यमुना या काही ज्या आपल्या देशामधल्या पवित्र नद्या आहेत ज्यांचं वर्णन आमच्या साधू संतांनी सुद्धा केलं आहे की वाचे म्हणता गंगा गंगा सकल पाप जाय भंगा, किंवा हे गंगे तू कितीतरी निर्मळ पावन करशी जगाला, राष्ट्रसंताचंही भजन आहे. ती गंगा जगाला पवित्र करणारी जरी असली तरी सुद्धा त्या गंगेमध्ये तुम्ही आम्ही टाकलेल्या घाणीमुळे, निर्माल्यामुळे, सोडलेल्या सांडपाण्यामुळे, कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे त्या शुद्ध स्वरूपातल्या जगाला पावन पवित्र पुनीत मंगलमय करणाऱ्या पवित्र नद्यांच्या मध्ये सुद्धा मलिनता अशा पद्धतीची प्राप्त झाली आहे. दूषित पाणी सगळीकडे प्रदूषित झालेलं आहे आणि पवित्र असलेल्या नद्या सुद्धा प्रदूषित झाल्या आहेत. त्याप्रमाणे आमच्या ज्या ज्या काही रूढ्या आहेत, परंपरा आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काही काही मलिन गोष्टी, काही काही असभ्य गोष्टी, काही काही अभद्र गोष्टीचा शिरकाव झाला आणि त्याच्यामुळे आमच्या ऋषीमुनींनी ज्या परंपरा आम्हाला घालून दिल्या होत्या त्या परंपरा शुद्ध होत्या. कारण ज्या ठिकाणी परंपरा असते ती परंपरा ज्या ठिकाणी असते तेच शुद्ध स्वरूपाचं असते. परंपरा हे शुद्धतेचं प्रतीक आहे. कारण मुलगा आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्या मुलाला समाजामध्ये किंमत त्यावेळी आहे ज्यावेळी त्या मुलाला स्वतःच्या वडिलाचं नाव माहिती आहे अथवा त्याचा जन्म जिच्यापासून झाला तिला तरी त्या झालेल्या मुलाच्या वडिलाचं नाव माहिती आहे, तेव्हा त्या मुलाची किंमत समाजामध्ये आहे. जोपर्यंत त्याच्या जन्मदात्या बापाचा पत्ता नाही तोपर्यंत तो मुलगा समाजामध्ये स्वीकारल्या जाऊ शकत नाही. अर्थातच ज्याला परंपरा नाही तो अपारंपरिक
समाज त्याला स्वीकारत नाही, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून परंपरा त्याचे कुळ शुद्ध, ज्याची परंपरा शुद्ध आहे, शुद्ध परंपरेमध्ये ज्याचा आविर्भाव झालेला आहे किंवा जो त्याचा शुद्ध परंपरेचा अनुयायी झाला आहे, तोच शुद्ध स्वरूपाचा असू शकतो. आणि म्हणून परंपरा असली पाहिजे. एवं परंपरा प्राप्तम राजर्षयो विदुः. म्हणून परंपरा असली पाहिजे आणि ती परंपरा शुद्ध असली पाहिजे, हाही महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून आमच्या साधू संतांना परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. मग पुढे समाधीमधून शब्द ज्ञानेशाचा, तोची हैबतीचा गुरुबोध, हैबतीचा हस्त मायेबाई श्री बैसे की ठाई सदोदित. आडकोजी शिष्य तारी मायेबाई बैसे की ठाई सदोदित. आणि पुढे आडकोजी चेला तुकडोजी झाला, राष्ट्रसंत भला. आडकोजी स्वामी मानिका ओढले, राष्ट्रसंत केले तुकडोजी. आणि राष्ट्रसंतपदी सुदामा निशंक, तैसेची असंख्य गुरुभक्त. ही परंपरा आहे, ती शुद्ध आहे. म्हणून ती परंपरा आमची असली पाहिजे. पण ही परंपरा असताना त्या परंपरेमध्ये सुद्धा काही गोष्टी दूषित पसरल्या जात असतात. या परंपरा शुद्ध आहेत आणि ज्याला परंपरा आहे तोच शुद्ध असतो, पण त्या परंपरेमध्ये सुद्धा काही काही गोष्टी अशुद्ध अशा स्वरूपाच्या त्यामध्ये मिसळल्या जातात आणि मग ते हायब्रिड तयार होत असते. तसं ह्या ज्या काही आपल्या रूढ्या आहेत, परंपरा आहेत, या परंपरेमध्ये, या रूढीमध्ये दूषितपणा आलेला आहे. कुठंतरी त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे. वास्तविक पाहता यज्ञ, दान, तप, भक्ती, ज्ञान, वैराग्य, उपासना, या ज्या सगळ्या गोष्टी आहे, यात्रा, मंदिर, सण, उत्सव, लग्न, तेरव्या, या सगळ्या ज्या काही म्हणून गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा जो मूळ उद्देश आहे, तो मूळ उद्देश, यांचे मूळ तत्वे हे उज्ज्वल स्वरूप आहेत, परंतु त्याचा विपर्यास झाला. मी एका याच अष्टश्लोकी भागवताच्या एका प्रवचनामध्ये मी बोलून गेलो होतो की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उज्ज्वल आहेत. ग्रामगीतेच्या 27व्या अध्यायातली पहिली ओवी, मूर्ती पूजा नाम जप, यांची मूल तत्वे उज्ज्वल स्वरूप, परंतु त्याचा विपर्यास खूप झाला. लोकी याचा विपर्यास खूप झालेला आहे. त्याचा मूळ उद्देश जो आहे तो बाजूला राहिला आहे आणि एक रूढी म्हणून, एक परंपरा म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत. ही गोष्ट महाराजांना मान्य नसल्यामुळे, या अनिष्ट प्रथांनी त्याच्यामध्ये हौदस घातल्यामुळे आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याची मूळ तत्वे विलया गेली. आणि मूळ तत्व विलयाला जाऊन मग झालं काय की रूढी समान मिळाला. तत्वज्ञान हे विसरून गेले, रूढी समान मिळाला. यथार्थ कोणी सांगिन कोणा, भ्याडपणा उरी आला. म्हणून अमुच्या जागृत व्हा तरुणांनो. आणि त्याच्याकरिता महाराजांनी सांगितलं की हम हो पुजारी तत्व के, आम्ही तत्वाचे पुजारी असलो पाहिजे. कारण रूढीवाद हा समाजाच्या उन्नतीकरिता घातक ठरणारा आहे. भक्ती क्षेत्रामध्ये, भक्ती मार्गाच्याही दृष्टीने तो घातक ठरणार आहे. भक्तीच्या संबंधानं, साधकाच्या साधनेच्या संबंधानंही सुद्धा तो घातक ठरणारा आहे. आणि तो घातक ठरणारा असल्यामुळे तो जो जर विचार केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये महाराज असं म्हणतात की रूढी धर्म सर्व पालटे ते प्रसंग पालटती अंगे, तत्व कधी भंगे ऐसे नाही. तत्व कायम असते पण त्याच्या मागची रूढी मात्र बदलत असते. सज्जन हो, उदाहरण जर द्यायचं झालं तर
मी कालच्याच प्रवचनामध्ये जाता जाता सद्भक्त झिबूजी शेंडे यांच्या जीवनातला काही प्रसंग सांगून गेलो. त्याच्यामध्ये एक प्रसंग असा सांगितला की सद्भक्त झिबूजी शेंडे त्यांना जो महाराजांनी कोट दिला होता तो कोट ते उन्हाळ्यातही घालत होते. अर्थातच तो जो कोट होता तो फक्त हिवाळ्यापुरता मर्यादित होता, पण त्याचा उपयोग त्यांनी उन्हाळ्यामध्ये सुद्धा घेतला. अहो, रूढी आहे, परंपरा आहे कोट घालण्याची, पण तो कधी घालावा याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आणि आज समाजाची परिस्थिती अशी झाली आहे की आपलं तिकडे भान राहिलेलं नाही. मी एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रूढीमध्ये आणि तत्वामध्ये कसा फरक आहे, आणि म्हणून त्या रूढ्या देश काल परिस्थितीनुसार कशा बाजूनं सारून कसं तत्व स्वीकारलं पाहिजे, हा भाग जो आहे तो समजण्याकरिता मी एक दृष्टांत सांगतो आणि पुढे आपण चिंतन करू. आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आहे की नाही मला त्याची कल्पना नाही, पण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं गणपती अंतर्गत एक उत्सव येत असतो, त्याला ज्येष्ठ गौरी पूजन असं म्हणतात, किंवा महालक्ष्मी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये महालक्ष्मीचा एक अशा पद्धतीचा आणि उत्सव असं म्हणतो. मग त्या महालक्ष्मीचं जे जेवण असते, त्या महालक्ष्मीच्या जेवणाच्या निमित्तानं महालक्ष्मीच्या जेवणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सगळे लोक गोळा होतात, पंक्ती असतात, गावागावात आमंत्रण असते. मग महालक्ष्मीचे जे जेवण होतात ते दार खिडक्या बंद करून त्या महालक्ष्म्यांचं जेवण होते आणि मग पंक्ता बसतात. मग त्या पंक्ता बसल्यानंतर काय होतं की एका खेड्यामधली गोष्ट, तिथं महालक्ष्म्या बसत होत्या आणि त्या महालक्ष्म्या बसल्यावर त्या घरी एक पाळीव मांजर होती, पाळलेली मांजर. बऱ्याच घरी मायबाप पाळण्याची प्रथा नाही, परंतु मांजर कुत्रे पाळण्याची प्रथा आता अलीकडे आलेली आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते मांजर पाळलेली होती. आणि काय झालं नेमकं की ते जे मांजर होती त्या महालक्ष्मीच्या जेवणाच्या पंक्ती बसल्या की त्या पंक्तीमध्ये ते मांजर उड्या मारत असल्यामुळे त्या पंक्तीमध्ये अडथळा निर्माण होत होता. मधामधात ती इकडून तिकडे उड्या मारत होते, लहानसं पिल्लू त्या मांजरीचं. पण त्या घरची म्हातारी काय करत होती की ते टोपलं असते की नाही, लहानसं टोपलं असते, आता प्लॅस्टिकची निघाले, पहिले ते टोपले जे होते बारीक बारीक, त्या घरच्या सासूनं काय केलं की ते पिल्लू इकडं तिकडं उड्या मारते म्हणून ते पिल्लू महालक्ष्मीची पंगत बसण्याच्या अगोदर त्या पिल्लाच्या वर उपडं मारून त्याच्यावर काही वजन ठेवलं, म्हणजे हा पिल्लू इकडं तिकडं पळाला नाही पाहिजे. आणि म्हणून ते झाकून ठेवलं आणि मग नंतर पंगत बसवली. आता दरवर्षी ती सासू हा प्रयोग करत होती. महालक्ष्मीची पंगत आली की ते मांजरेचं पिल्लू त्या टोपली खाली झाकून ठेवायचं, त्याच्यावर वजन ठेवायचं, नंतर मग पंगती बसवायच्या. तर काय झालं, ती सासू मरण पावली आणि लेकरांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं आणि काही अडचणींमुळे ते जे कुटुंब होतं ते कुटुंब शहरामध्ये राहायला गेलं. खेड्यातल्या गोष्टी त्यांनी बाजूला सोडून दिल्या आणि त्यांचे जे काही नातेवाईक होते, त्यांचे जे आई वडील होते ते मरण पावले. आणि हे शहरामध्ये राहायला गेल्यानंतर त्या घरची जी सूनबाई होती, तिथं महालक्ष्मीचा सण आल्यावर ती सूनबाई तिच्या नवऱ्याला म्हणायला लागली की अहो, तुम्ही एक काम करा, गावाकडे जा, आता महालक्ष्मी अगदी 2 दिवसावर आल्या आहेत, गावाकडे जा आणि गावाकडे जाऊन कुठं जर मांजरीची पिल्लं भेटत असतील तर त्यातलं एखादं पिल्लू घेऊन या आणि एखादं टोपलंही घेऊन या. म्हटलं कशा करता, तिची काय आवश्यकता आहेत. तेव्हा त्यावेळेस ती सूनबाई सांगायला लागली, तुम्हाला कल्पना नाही का,
गावामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस महालक्ष्मीचा सण होत होता, त्या महालक्ष्मीच्या सणाच्या अनुषंगानं त्या सणाच्या दिवशी तुमच्या आई महालक्ष्मी उत्सवामधली पंगत बसवण्याच्या अगोदर आधी मांजरीचं पिल्लू टोपली खाली झाकत होत्यात आणि नंतर मग पंगती बसवत होत्यात आणि त्या पंगती बसवून मग महालक्ष्म्यांचा उत्सव साजरा करत होत्या. ही गोष्ट तुमच्या लक्षात नाही का? अर्थातच आम्ही ज्या ज्या काही गोष्टी करतो आहोत त्या पद्धतीनं आपल्याला हे करायचं असं ती सुनबाई बोलली. अर्थातच आता मी असं बोलतो की खेड्यामध्ये ते मांजरेचं पिल्लू होतं आणि ते मांजरेचं पिल्लू तिथं मधामधात त्रास देत होतं, म्हणून त्या ठिकाणी ते मांजरीचं पिल्लू झाकण्याची पद्धती त्या कुटुंबामध्ये होती. आता प्रश्न असा निर्माण होते की जिथं मांजरीचं पिल्लूच नाही त्या ठिकाणी ते मांजरीचं पिल्लू आणून झाकण्याची काही आवश्यकता नाही, परंतु आपला रूढी परंपरेचं आपण जोपासना करण्याच्या नावाखाली ज्याची गरजही नाही, ज्याची आता आवश्यकताही नाही, त्याही सुद्धा गोष्टी आता आपण जसाच्या तशा पाळत आहोत. हा जो रूढीवाद आहे, हा जो परंपरावाद आहे, हा रूढी की डोर जखडने लगी आणि त्याच्यामुळे मग प्रेम की बातें बिघडने लगी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य पोथी से पोथी झगडने लगी आणि प्रेम की बातें बिघडने लगी याच्या मागचं कारण आम्ही त्या पोथीतला रूढीवाद परंपरावाद स्वीकारला, पण तत्व मात्र आम्ही विसरून गेलो, तात्विकता आम्ही विसरून गेलो. आमचे जे काही उत्सव आहेत, आमचे जे काही सण आहेत त्याच्यामध्ये काही तात्विकता आहे, पण ती तात्विकता आम्ही विसरून गेलो आणि तात्विकता विसरून जाऊन फक्त रूढीवादाच्या मागाला आहेत ना. मूंज आहे, एक उत्सव आहे, एक सण आहे, एक व्रतबंध आहे. तो कोणता? मौंज करणे, त्याला व्रतबंध अशा पद्धतीचं म्हटलं जातं, ज्याला ग्रामगीतेमध्ये स्पष्टपणे उपनयन अशा पद्धतीचं म्हटलं. उपनयन म्हणजे विद्येचे व्रत, ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात, गुरु जवळी करणे समर्पित जीवन त्याची घडावयाला उपनयन संस्कार म्हणतात आणि तो 8 वर्षाच्या आत झाला पाहिजे म्हणतात. पण हा जो उपनयन संस्कार आहे त्याचं मूल तत्व काय होतं? उपनयन म्हणजे विद्येचे व्रत, परंतु त्याची रूढी अशी झाली की त्या रूढीच्या माध्यमातून मग उपनयन म्हणजे विद्येचे व्रत जरी असलं तरी सुद्धा काय झालं? उपनयन म्हणजे विद्येचे व्रत, गुरुजवळी करणे समर्पित जीवन त्याचे घडावया, 8 वर्षाच्या आतची त्याला पाहिजे उपनयन संस्कार केला, परंतु तोही नको रूढींचा बांधला, नाटक नुसते बटूचे असं म्हणण्याची वेळ येते. कारण नुसतं बटूचं नाटक व्हायला लागलं, मूंज झाल्यानंतरही सुद्धा ते ब्रह्मचर्याचं पालन यथायोग्य पद्धतीनं करीत नाहीत व अभ्यास ते करीत नाहीत. म्हणजे त्यांनी त्या उपनयन संस्काराच्या पाठीमागं असलेली जी मूल तात्विक बैठक आहे ती विसरून गेले आणि फक्त उपनयन संस्कार करावा म्हणून करणं चालू आहे. त्यांच्या जीवनामध्ये, गृहस्थाश्रमाच्या जीवनामध्ये काय शिकावं लागतं? तर सर्वांकरिताच झटावे, ऐसे व्यापकपण साधावे, गृहस्थाश्रमी शिकावे हेची तत्व. मात्र गृहस्थाश्रम हा जर विचार केला तर सध्याच्या परिस्थितीमधला गृहस्थाश्रम हा गृहस्थच राहिला, आश्रमपणा त्याच्यामध्ये कुठेही अशा पद्धतीचा दिसून येत नाही. म्हणजे मूल जे तत्व आहे ते तत्व कुठंच शिल्लक राहिलेले नाही. मूल सिद्धांत आम्ही विसरून गेलो आहोत. अहो, यात्रेमध्ये जायचं कशा करता? यात्री जावे तरी सेवेसाठी, विचार स्फूर्ती आणावया गाठी, हे यात्रेचं मूळ सूत्र आहे. पण आम्ही यात्रेमध्ये जातो, पण यात्रेमध्ये गेल्यानंतर कोण देवा बघे, पाहती साथी सगे, धोतरे साडी घे, झाली यात्रा पुरी, ही का भक्ती खरी. अर्थातच आम्ही ज्या काही यात्रा वगैरे करतो त्या यात्रा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही नुसतं आमच्या मनोरंजनासाठी आणि आमच्या सुखसोयींच्या वस्तू त्या ठिकाणून आणण्याकरता येतो. पंढरपूरची वारी आहे, कशा करतायत?
आम्ही तिथे जाऊन काय करतो? आमच्या अंतःकरणात भक्ती आहे का? आणि भक्ती जर असती तर तुकडोजी महाराजांसारख्या संतांना प्रश्न विचारण्याची गरज भासली नसती की पंढरपुराशी जाता कासयाशी सांगा आम्हापाशी वैष्णव हो. कशा करता जाता? तिथून गातात ज्ञानेश्वरी आणण्याकरता जाता, साधू संतांच्या मठात भेटी देण्याकरता जाता, की नुसतं तुमच्या घरच्या लहान लेकरांसाठी खुळकुडे आणि बायकोसाठी पोळपाट बेलणे, तुमच्यासाठी त्या ठिकाणून लाया फुटाने आणण्याकरता तुम्ही यात्रेत जाता? याचं चिंतन करण्याचं. यात्रेत जावं पण कशा करता जावं? यात्री जावे तरी सेवेसाठी, विचारस्फूर्ती आणावयाची गाठी. त्या यात्रेमध्ये याच्याकरता जायचं. कारण त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर जर तुमच्यामध्ये विचारस्फूर्ती तुम्ही घेत नसाल आणि विचारस्फूर्तीच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये जर काही परिवर्तन होत नसेल, तुमच्या अंतःकरणातले भाव जर काही बदलत नसतील, तर त्या यात्रेला जाऊन सुद्धा, त्या तीर्थक्षेत्राला जाऊनही सुद्धा काही फायदा नाही. कारण सद्विचार प्रवाहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सरळ सरळ सांगून टाकलं आहे की वह तीर्थ नाही बाजार है, जहान दिल का सुधार है. आणि म्हणून प्रेम आणि पावित्र्य त्याशीच नाम तीर्थक्षेत्र. हे तीर्थक्षेत्राचं तत्व आहे. प्रत्येक गोष्टीतलं तत्व आम्ही जाणून घेतलं पाहिजे. गृहस्थाश्रमाचं तत्व काय आहे? ब्रह्मचर्याचं तत्व काय? वर्णव्यवस्थेचं तत्व काय? आमच्या लग्नाचं मूळ सूत्र काय आहे? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं चिंतन जे जाणते लोक आहेत त्यांनी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जाणत्यांनी तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारी आणावी आणि बिघडली घडी दुरुस्त करावी समाजाची. ही जाणत्या लोकांना एक जबरदस्त जबाबदारी राष्ट्रसंतांनी दिलेली आहे ग्रामगीतेच्या माध्यमातून. लग्नाचा संस्कार आहे, विवाहाचा जो संस्कार, त्याचे महत्व सर्वात थोर. असं जरी असलं, ज्या पायावरी समाज मंदिर म्हणून सुंदर करा याशी. विवाहाचं तत्व काय आहे हे विसरून गेलो आम्ही. पण त्या विवाहामध्ये किती घातक रूढ्या चालू झाल्या आहेत. वैकुंठवासी घुसरकर महाराज म्हणत की हुंडा हुंडा हुंडा, लग्न कार्यात हुंडा, असं त्यांचं भजन होतं. हुंड्याची जी प्रथा आहे, चोरून लपून का होईना हुंडा दिल्या जाते वा घेतल्या जाते. त्या काळामध्ये आता अलीकडे मधामधातल्या काळामध्ये मुलीचा हुंडा देण्याची प्रथा होती, परंतु पूर्वीच्या काळामध्ये मुलाकडून हुंडा दिला जात होता आणि मुलगी दिल्या जात होती. त्यावेळेस राष्ट्रसंतांसारखे साधू संत प्रश्न विचारत होते, अहो मुली बाळीचे पैसे घेता, लग्न लावता तिचे, म्हणावे वडील तुम्हा कोणचे. तिचे पैसे घेतात आणि लग्न लावून देतात. अर्थातच तुम्ही मुलगी विकत आहेत, तुम्ही वडील आहे काय की दलाल आहेत, असा प्रश्न विचारत होते. तत्व आम्ही जाणलं पाहिजे. लग्नामध्ये हुंड्याचं काय काम आहे का? आंदणं देण्याचं काय काम आहे? आहेर पद्धतीचं काम, त्याच्यातून काय होते आहे? ह्या ज्या रूढ्या लागल्या, ह्या श्रीमंत लोकांनी रूढ्या लावल्या आणि गरीब लोकांना त्या रूढ्या लावल्यामुळे गरीब लोकांची त्याच्यामध्ये कमर मोडतायत. त्या सगळ्या गोष्टींचं पालन करत असतात. हे रूढ्या यांनी लावल्या ज्यांच्याकडे पैसा आहे. आहेर द्यायचा, काय करायचं? इकडून साडी द्यायची आहे आणि तिकडून साडी वापस आणायची. आणि इकडून नेलेली साडी त्याच्यापेक्षा जर तिकडून आलेली साडी हलक्या दर्जाची असेल तर त्याच्यावरूनच मग वादविवाद निर्माण करायचे. पण मी म्हणतो आहेर पद्धतीच नसली तर हे वाद निर्माण होण्याची काही ही गरजच हे वादच निर्माण होणार नाही. हुंडा पांड्यासाठी भांडणं होणार नाही. आंधणं देण्याची प्रथा जर बंद केली तर आंधणं न दिल्यामुळे असंच आंधण दिलं आणि तसंच आंधण दिलं याचं गरजच भासणार. आणि ज्या काळामध्ये तिथं काही व्यवस्था नव्हती, त्यांच्या घरी गरिबीची परिस्थिती होती, म्हणून त्यांच्या कुटुंबाला एक जीव त्यांच्या कुटुंबामध्ये वाढलेला आहे. अर्थातच त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा संसार चालण्याकरता काहीतरी सहकार्य व्हावं म्हणून ते आंधण दिल्याच जात होतं. आता असं एक कुटुंब नाही ज्या ठिकाणी फ्रीज नाही, ज्या ठिकाणी सोफा नाही, दिवाण नाही, कपाट नाही, या गोष्टी नाहीत, असं एकही कुटुंब नाही. तरी सुद्धा एका घरामध्ये 2-2 फ्रीज होतात, 2-2 कपाट होतात, तरी ते आंदोलन दिल्या जातात. ही चुकीची प्रथा आहे. अहो लग्न कशा करताय? लग्न एवढ्याच करताय की प्रजातंतू न खंडावा. आणि म्हणून त्या उद्देशानं
लग्नाचा जो विधी आहे तो कशाकरिता आमच्या साधू संतांनी घालून दिला आहे की आमच्या साधू संतांनी हा विचार केला की प्रजातंतू खंडू नये. या संसारामध्ये जे चेन सर्कल आहे नाही काय, ईश्वराच्या इच्छेचे पूरक, समाजाचे दोनची घटक, पुरुष आणि महिला देख सृष्टी चक्र चालविती आणि चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह आणि यासाठीच योजला विवाह धर्मज्ञांनी तयांचा. हे विवाहाचं मूळ सूत्र आहे. चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह, याच्याकरता त्यांचं लग्न करायचं आहे. पण त्या लग्नाचं मूळ तत्व आम्ही विसरून गेलो आणि त्या लग्नामध्ये कितीतरी रूढ्या परंपरा आमच्या आल्या ज्याचं काहीच काम नाही. घोड्यावर नवरदेव फिरवण्याचं काय काम आहे असं एखाद्या ग्रंथामध्ये लिहून आहे काय की नवरदेव जर घोड्यावर बसून फिरवला नाही तर त्या नवरदेव नवरीला आयुष्यामध्ये कधीच संतान प्राप्ती होणार नाही, वांझोटे राहतील. लिहून आहे का कोण्या ग्रंथात? असं आमच्या ग्रंथात नाही. कोण्या महापुरुषाच्या ग्रंथामध्ये आहे काय? महात्मा फुलेंच्या ग्रंथात आहे काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या बुधभूषणमध्ये लिहून आहे का? कुठं लिहून आहे? हे कुठून परंपरा आली? आमच्या धर्मसिंधू निर्णय सिंधूमध्ये तरी लिहून आहे काय? वैदिक परंपरेनुसार लग्न करणाऱ्या मंडळींच्या तरी ग्रंथांमध्ये कुठं नवरदेव घोड्यावर बसून मिरवत ढोलताशे वाजवण्याचा आणि दारू पिऊन नवरदेवाच्या समोर नाचण्याचा उल्लेख आढळतो का? हुंड्याचा उल्लेख आढळते काय? काय नवल वाटते या सगळ्या गोष्टी पाहत असताना. काय यांच्या लग्नामध्ये जर बँड बाजा वाजला नाही तर यांचा संसारच सुखाचा होऊ शकणार नाही असं कुठं आहे काय? त्याचा आमच्या वैवाहिक जीवनाच्या किंवा संसार स्वर्गसम होण्याच्या दृष्टीनं, त्यांच्या संसारामध्ये आनंद द्विगुणित होण्याच्या दृष्टीनं या सगळ्या घटनांचा काय संबंध आहे? तिळमात्रही संबंध नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक आधुनिक पद्धतीनं कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये आणि कमी कष्टामध्ये आमच्या विवाहादिक कार्यक्रम आटोपले पाहिजेत. त्याकरिता श्री गुरुदेव विवाह पद्धतीचे पद्धती तुमच्या आमच्या समोर ठेवली. पण शोकांतिका आहे की त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव घेऊन पोट भरणारे, त्या तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर प्रवचन करणारे, कीर्तन करणारे, त्या तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या भरोशावर पोट भरणारे पोट भाकरे आज त्या गुरुदेव विवाह पद्धतीचा अवलंब करत नाहीत. ही शोकांतिका आहे. आणि म्हणून काही लोक जे करत आहेत, अर्थातच आमचे कळमेश्वरचे विजय नागपुरी महाराज आहेत, राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांनी फक्त मंगळसूत्र सोबत नेलं, हुंडा घेतला नाही, कुठल्याही प्रकारचा आंधन नाही, अहेर नाही, कुठल्याही प्रकारचा कर्मकांडाचा अवलंब न करता फक्त एक मंगळसूत्र घेऊन एरला मानव मंदिरमध्ये जाऊन त्यांच्या पत्नीशी त्यांनी लग्न केलं आणि नाश्त्याचं वाटप झालं. नाश्त्याचं वाटप झाल्यावर ते घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मातंग समाजाच्या एका शुद्ध आचरणी माणसाकडून त्यांनी ग्रामगीतात मधल्या वैवाहिक जीवनाधिक अध्यायांचं वाचन करून त्यांच्या घरी ते लग्नाचा परिपाठ आटपून घेतला. त्यांच्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीचा वितुष्ट निर्माण झालेलं नाही. अर्थातच या पद्धती आमच्या साधू संतांनी सांगितलेल्या आम्ही कुठं अवलंबतो आहोत काय? उद्या ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि उद्या ज्यांचं प्रवचन आहे या फेसबुक पेजवर आमचे हरिभक्तीपरायण सचिन महाराज काळे कळमेश्वर, त्यांचं लग्न मी स्वतः लावून दिलं आहे. तंतोतंत गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीनं मीच त्यांचं संबंध जोडून दिला, मीच त्यांचं साक्षगंधाला होतो आणि मी त्यांचं लग्नसुद्धा त्या पद्धतीनं जोडून दिलेलं आहे. आणि त्यांच्या लग्नामध्ये मी साक्षीदार आहे. तंतोतंत गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीनं लग्न झालं. काहीच वितुष्ट त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये आलेलं नाही. तंतोतंत कुठल्याही प्रकारचं कर्मकांड न अवलंबित करता आमचे परममित्र आहेत राहुलजी धनबर. ज्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि सामुदायिक
विवाह पद्धतीचा अशा पद्धतीचा एक कार्यक्रम राबवला होता त्या इथे नागपूरमध्ये. ती 31 मे ही तारीख ती शुभ मानून त्या दिवशी त्यांनी लग्न आटपवलं. अर्थातच या पद्धतीनं जे लग्न करणारे लोक आहेत, आमचे केशवरावजी पांडे वानाडोंगरीचे, आमच्या अश्विनीताई, त्यांचं लग्न अगदी रात्री हळदीच्या दिवशी प्रार्थनाधिक कार्यक्रम आटोपल्यावर जेवण करता करता मी फक्त रात्री 12 वाजता म्हटलं की मी म्हणतो त्या पद्धतीनं उद्याचं लग्न होईल. सगळेजण कोणीच काही बोललं नाही, नातेवाईक नाही, कुटुंबातली लोक नाही, कोणीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी म्हटलं त्या पद्धतीनं गुरुदेव विवाह पद्धतीनं लग्न त्या ठिकाणी झालं. अशा लोकांची गरज आहे आणि असे लोक जे आहेत ते खरे तत्वाचे पुजारी आहेत. अर्थातच आम्ही जे काही लग्न करतो मला या लोकांची स्तुती करायची नाही, कारण हे लोक सगळे आत्मप्रिय लोक असल्यामुळे यांची स्तुती करणं म्हणजे आत्मस्तुतीचा दोष लागत असतो. परंतु या लोकांनी ज्या पद्धतीनं आपले लग्न उरकवले त्या पद्धतीनं सेवामंडळातले किती लोक लग्न उरकवत आहेत हा संशोधनाचा भाग आहे. पण आमचे लग्न सेवामंडळाच्या पद्धतीनं होणं म्हणजे आमच्या लग्नामध्ये आम्ही महाराजांचे मंगलाष्टक म्हणणे आणि आचार्य वेरुळकर गुरुजींसारख्या मोठ्या मोठ्या लोकांचे भाषणं ठेवणे, प्रार्थनाधिक कार्यक्रम त्याच्यात करणे म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीचं लग्न ठरवू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीचं लग्न केवळ राष्ट्रसंतांनी लिहिलेले मंगलाष्टक म्हणून वा गुरुदेव सेवा मंडळातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांचे भाषणं ठेवून होत नाहीत. तर त्याचा मूळ उद्देश काय आहे की वेळ, पैसा आणि श्रम वाचवावेत करुणी नेम. आमचा वेळ वाचला पाहिजे, कमी वेळामध्ये लग्न झाले पाहिजे, कमी खर्चामध्ये झाले पाहिजे. पण आमच्या सेवा मंडळाच्या पद्धतीनं म्हणून केल्या जाणाऱ्या लग्नांचा जर खर्च पाहिला तर त्याच्यामध्ये गरिबाच्या घरचे पारंपरिक पद्धतीचे 4 ते 5 लग्न मी करून दाखवतो इतका खर्च येतो. अर्थातच आम्ही रूढी पाळली गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीनं लग्न करण्याची, पण तत्व मात्र आम्ही विसरून गेलो. महाराजांनी काय सांगितलं की कम खर्चे में शादी हो, नाहक ना बर्बादी हो, हे त्या लग्नाचं तत्व आहे. म्हणून हम हो पुजारी तत्व के, ते तत्व आम्ही जोपासतोय का याचं चिंतन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून लग्न करत असताना वेळ, पैसा आणि श्रम या 3 गोष्टी कशा वाचतील त्याचं चिंतन महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्यांनी या पद्धतीनं लग्न केले असतील, बरेचसे लोक आहेत, बऱ्याचशा लोकांचे प्रयत्न होते परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना काही करता आलं नाही, किंवा बऱ्याचशा लोकांनी केले आहेत, त्यांचे नाव माझ्याकडून आता कोणाकोणाचं नाव घेणार, पण त्यांच्याकरता मी धन्यवाद देतो. पण त्या दिशेनं आपली वाटचाल आहे का की आपणही रूढी परंपरेच्या कुठंतरी आहारी जात आहोत याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून तत्व आपण जाणलं पाहिजे. वैवाहिक जीवनामध्ये आहे, अंत्यसंस्कारामध्ये आहेत. महाराजांनी तेरव्या करू नका असं म्हटलं नाही, तेरवीचं स्वरूप मात्र महाराजांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं की 13व्या दिवशी करावी प्रार्थना आणि विवेके सावरुणी भावना करावी 13व्या दिवशी प्रार्थना आणि जमवणी स्वजना भजनानंद चाखावा. अर्थात हे 13वीचं स्वरूप दिलं, पण त्याच्यामध्ये आम्ही कीर्तनं ठेवण्याची पद्धती आणली. मग कीर्तनं ठेवणं म्हणजे साऊंड सांगणं आलं, कीर्तनाच्या साथीला लोक, कीर्तनकार बुवा, त्याचं मानधन, हा खर्च आम्ही त्या ठिकाणी वाढवला. मी असं म्हणतो की त्या ठिकाणी गोळा झालेल्या एखाद्या तात्विक विवेचन करणाऱ्या माणसाचं जर तुम्ही वेळेवर प्रवचन जे घोषित करून त्या पाहुण्यांच्या समोर ते प्रवचन करून तात्विकतेनं त्यांना सांगून जर तिथं अन्नदानाचा कार्यक्रम आटोपला तर तुमची 13वी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुमच्या 13व्याचे श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या पद्धतीचे आयोजनं की ज्याच्यामध्ये 2-4 13व्या होऊ शकतात अशा पद्धतीचं आपण करत आहोत. आणि असं ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस काही लोक आम्हाला म्हणतात की मग आता ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी करायला काय हरकत आहे, किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे ते करतात. त्यांच्याकरिता सुद्धा ग्रामगीतेमध्ये उत्तर आलेलं आहे की कुणी म्हणेल आमचा पैसा आम्ही खर्चू हवा तैसा, गावद्रोही समजावा ऐसा अपस्वार्थी मान. तो गावाचा द्रोही आहे. पैसा आहे ना, मग स्वतःच्या घरचं लग्न सेवा मंडळाच्या पद्धतीने धूमधडाक्यात करण्यापेक्षा गावातल्या 2-4 जोडप्यांचंही लग्न त्याच्यामध्ये उरकवून टाक. याचं नाव आहे गुरुदेव विवाह पद्धती. मग आम्ही तत्व विसरलो, अंत्यसंस्कारातलं तत्व विसरलो, मंदिराचं तत्व विसरलो. मंदिरं कशा करतायत मंदिर हे मानव विकासाचं केंद्र म्हणून आमच्या डोळ्यासमोर ठेवलं होतं, पण मंदिरे क्षेत्री दुकाने झाली.
पूजा कमाई करू लागली आणि दक्षिणा पात्रे पुढे आली. ही अवस्था आमच्या मंदिरांची झालेली आहे. त्या मंदिरात एक काळ असा होता की त्या मंदिरातले पुजारी प्रसाद तीर्थ देत असताना तात्विक गोष्टी काही चार समाजाला सांगत होते, पण आता ती पद्धती नष्ट झालेली आहे. मंदिरी बांधती म्हशी गाई, काय अवस्था झाली. जुवा तंबाखूचा धुवा सर्व ही मंदिरामध्ये अगरबत्तीपेक्षा त्या पुजाऱ्याच्या बिडी सिगरेटचा गांजाचाच धुवा येतो. काय अवस्था झाली आहे मंदिराची. मंदिरी बांधती म्हशी गाई, घाण साचली ठाई ठाई, कसली पूजा दिवा बत्ती ही, सारा धुवा तंबाखूचा ग्रामगीता म्हणते. ही मंदिराची अवस्था झाली. म्हणून आमच्या वैकुंठवासी संत घुसरकर महाराजांना म्हणावं लागलं या मंदिराची अवस्था पाहून. आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं की हिंदो के मंदिरों की ये दुराशा देखिए, मूर्ति तो देखती है कब आएगा मेरा भगत, आणि तो भगत आते रहे बीड़ी पीते पीते, यह तमाशा देखिए. कोई तो मंदिर में लंबे किए कर पैर को, लंबे पाय करून बसले काही काही त्या मंदिरामध्ये. काय अवस्था झाली. कोई तो पत्ते पिसे, यह झब्बू बादशाह देखिए, हिंदुओं के मंदिरों की ये दुराशा देखिए. आणि हेच कारण ठरलं. आम्ही मंदिराची तात्विकता विसरलो, आमच्या देवाच्या बाबतीत तात्विकता विसरलो. म्हणून हिंदुओं के देवता अब हिंदुओं से रूठ गए, कारण है इसका एक ही, श्रद्धा रहित हिंदू भय. हे कारण आहे त्याच्या मागचं. आणि म्हणून ही तात्विकता आमच्यातली निघून गेलेली आहे. आमचे सण होते, उत्सव होते, कशा करता. हे सण एवढ्या करता होते, उत्सव याच्या करता होते की आम्ही सगळे एका ठिकाणी गोळा झालो पाहिजे, एका ठिकाणी आम्ही आमच्या वैचारिक देवाणघेवाण केली पाहिजे. याच्याकरता आमचे सण होते, याच्याकरता आमचे उत्सव होते. आता ते तत्व राहिलं आहेत काय? नाही. तर हिंदूचे सणवार अवघा खाण्याचा बाजार, तत्व गेले संता सवे, उरले पोटाची गोळवे. ही आमची आज अवस्था झाली. आणि म्हणून या दृष्टीनं आमच्यामध्ये या प्रत्येक गोष्टी ज्या आम्ही करतो आहोत त्या गोष्टीची तात्विकता आमच्यामध्ये असली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये या गोष्टी नुसतं करण्यापुरत्या मर्यादित नाही, तर त्या करत असताना तात्विकतेच्या माध्यमातून केल्या गेल्या पाहिजे. याच्याकरता आम्ही तत्वाचे पुजारी असलो पाहिजे. कारण संतांची पूजा, मी कालही बोलून गेलो, शुद्धचर्या ह्याची संतांचे पूजन आहे. त्यांच्या तत्वाच्या दृष्टीनं आचरण करणं हे खरं त्या संतांचं पूजन करणं आहे. पण शुद्धाचरण महत्व आहे. म्हणून आमचे साहित्यरत्न म्हणत की मूर्ती तिथं कीर्ती आणि चित्र तिथं चारित्र्य असलं पाहिजे. आणि म्हणून चित्र त्यांचंच घरात लावलं जात असते ज्यांचं चारित्र्य चांगलं असते. म्हणून मूर्तीपूजा असेल, नामजप असेल, या सगळ्या गोष्टी तत्व साधता बाधक नाही असं ग्रामगीता म्हणते. पण तात्विकता असली पाहिजे. आणि तात्विकता जर नसेल मंडळी, गायीची पूजा केली पाहिजे. गाय आपली माता आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्या गायीची पूजा केली पाहिजे. गाय आपल्या भारतीय संस्कृतीच नाही तर महाराज ग्रामगीता म्हणतात की गाय अधिष्ठान देशाचे. गाय ही देशाचं अधिष्ठान जरी असली तरी तिची पूजा फक्त गोवत्सव बारसेच्या दिवशी गंध लावून नैवेद्य चारून न करता, ती गाय हाडांचा सापळा न करता किंवा गोमाशांची खाण न करता ती गाय धष्टपुष्ट बनवता आपल्याला आली पाहिजे. ती गाय चांगलं संशोधन करून गायीला आदर्श बनवणं हे खरं गायीचं पूजन आहे. ही खरी गायीची पूजा आहे. ही तात्विकता आमच्यामध्ये आली पाहिजे. आम्ही गंध लावतो, पण माळ घालण्याच्या पाठीमागं जी तात्विकता दडलेली आहे ती आमच्यामध्ये आली पाहिजे. राष्ट्रसंतांनी सांगितलंय की भूषणे घालिता तत्वाशी जाणावे. ही जी भूषणं घालतो ही माळ आम्ही गळ्यामध्ये घातली आहे, पण ही माळ कशा करता घातली आहे? इस कारण पहिनी आहे माला.
ही माळ त्याच्या करता इस कारण पहिनी है माला, कशा करता जल जाए इस दिल का काला, हो प्रभु से निहाल है, याच्या करता गले तुलसी की माल है। माळ कशा करता आहे, त्या माळेचं वर्णन करत असताना आमच्या राष्ट्रसंतांसारख्याही साधू संतांनी ज्याचे गळा तुळशी माळ त्याशी कापी तसे काळ असं जरी वर्णन केलं असलं तरी मात्र तो माळ घालणारा जर माळ खुंटीवर लटकून ठेवून दारूचा घोट घेत असेल तर त्याला काळ कापणार नाही, उलट तो त्याला काळ कापून काढल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे। म्हणून माला धरी तो क्या हुआ, काला नाही काला, माळ धरली तर काय झालं, माला बनाई काष्ट की बीच में डाला सूत, माल बिचारी क्या करेगी, जपने वाला कपूत। माळ जपणारा जर थाऱ्यावर नसल तर ती माळ त्याचा उद्धार करू शकत नाही। ती माळ कशा पाहिजे असा आग्रही मी करणार नाही आणि घालूच नका असंही म्हणणार नाही। कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो। त्याच्या गळ्यात माळ असली काय आणि नसली काय, पण माळ गळ्यामध्ये असून जर त्याच्यामध्ये समर्पणाचा भाव नसेल, पावित्र्य जर नसेल, अंतःकरणाची शुद्धी नसेल तर त्याच्या माळ घालण्याला काही अर्थ नाही। अरे माळ घालणाऱ्याच्या अंतःकरणातला मळ जर गेला नसेल तर त्या मळयुक्त अंतःकरणाच्या माणसाच्या गळ्यातल्या माळेचा काहीच अर्थ राहणार नाही। म्हणून माला धरी तो क्या हुआ, काला गया नहीं दिल से। म्हणून माळ जरी असली तरी त्या माळेचं तत्व आम्ही जाणलं पाहिजे। गंध लावायचा आहे, कशा करता लावायचा आहे, चंदन लगा तो क्या हुआ, वंदन करे नहीं नेम से। चंदन लावलं पण प्रेमानं वंदन करण्याचं नाही आहे, अंगात ताठा आहे। गंध लावलं पण झुकण्याची आकडीनं चालण्याची त्याची पद्धती आहे। आणि म्हणून झुकते वही है जिसमें जान है, अकड़ तो मुर्दे की पहचान है। ते झुकत असतात जे जिवंत आहे, ज्यांच्यामध्ये जिवंतपणाचं लक्षण आहे। अकडणं हे तर मुर्द्याचं लक्षण आहे, म्हणून तो अकडलं नाही पाहिजे, म्हणून त्याला तूप चोळल्या जाते। पण जे अकडतात ते मुर्द्याच्या स्वरूपात जिवंत मुर्दे आहेत, म्हणून वंदन करण्याची भूमिका असली पाहिजे। आमच्या जीवनामध्ये आम्ही गंध लावतो आहोत, ते गंध चंदन हे शांतीचं प्रतीक आहे। चंदन हे शांतता देणार आहे, पण शांतता प्रदान करणारं चंदन आमच्या कपाळावर असतानाही सुद्धा जर आमच्या अंतःकरणातला क्रोध कमी होत नसेल, एक पंडित जेवावयाशी बसला, आरंभ शांतीपाठाशी केला, जेवण करत असतानाचा शांतीपाठ हा शांत चित्तानं जेवण करत असताना, कारण भोजन हा एक संस्कार आहे। भोजन करणे, जेवण करणे म्हणजे भूमातेचा प्रसाद ग्रहण करणे आहे, तो एक संस्कार आहे, तो एक यज्ञ आहे। आणि तो करत असताना जर आमचं अंतःकरण किंवा आमची चित्तवृत्ती शांत नसेल तर ती क्रिया करण्याला काही अर्थ नाही। म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने जेवण केलं पाहिजे, याच्याकरिता जेवणाच्या वेळेस शांतीपाठ म्हणण्याची पद्धती आहे। पण हरिः ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं सवावहै करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती 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 हा शांतीपाठ म्हटल्यानंतरही सुद्धा एक पंडित जेवावयाशी बसला, आरंभ शांतीपाठाशी केला आणि जरा उशीर वाढण्याशी झाला, मारले त्याने बाईलेशी। ही अवस्था जर आमच्या शांतीपाठाची असेल तर त्या शांतीपाठाचं तत्व आम्हाला समजलेलं नाही आहे। आणि म्हणून त्या शांतीपाठाचं तत्व समजलं नाही, म्हणून मुखाने म्हणे शांती, पण ती शांती नाही। त्याची पत्नी म्हणे वारे शांती। हे कोणती शांती आहे? नुसतं शांताबाईचं नाव शांताबाई आणि तोंड गडीभर नाही, अशी शांताबाईची अवस्था असते। म्हणून शांताबाईचं गाणं म्हटल्यानं शांती मिळणार नाही आहे, तर ती शांतीच्या प्राप्तीच्या दिशेनं वाटचाल असली पाहिजे। म्हणून भूषणे गालिता तत्वाशी जाणावे। आम्ही गंध लावलं, कशा करता लावलं? आम्ही माळ घातली, कशा करता घातली आहे? आम्ही व्रत करतो, उपासना करतो, कशा करता? त्याचे तत्व जाणले पाहिजे। उपासना ती कैसी करावी? आत्मप्रभाव ग्रंथामध्ये राष्ट्रसंत 3ऱ्या अध्यायात सांगतात, उपासना ती कैसी करावी? प्रथम लीनता अंगी धरावी, मग वैराग्याची चवी लाभता।
पहिले लीनता आली पाहिजे, तेव्हा तुमची उपासना शक्य आहे. नाहीतर रावणानंही सुद्धा शंकराची उपासना केली होती, पण त्याच्या ठिकाणी लीनता नसल्यामुळे त्याची उपासना सुद्धा त्याला मारक अशा पद्धतीची ठरली होती. म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना ग्रंथ वाचतो, आम्ही पोथ्या वाचतो. कशा करता वाचली पाहिजे पोथी? नाही तर मग प्रसादाकरता पोथी वाचली, चमत्कार ऐकता वेळ गेली आणि आमची बुद्धी गहाण पडली, ऐसे न व्हावे यापुढे. असं होऊ नये. ग्रामगीता म्हणते प्रसाद भेटते म्हणून पोथीत जाऊ नये, चमत्कार ऐकण्यासाठी पोथीत जाऊ नये, तर शुद्ध तात्विक विचार तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये, शुद्ध तत्वज्ञानाचा डोस तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्याकरता हे ग्रंथ, त्याच्याकरता हे संत. म्हणून काय शिकायचं असते पोथीतून, प्रवचनातून, ग्रंथातून? त्याचं तत्व काय आहे? तर त्या ग्रंथातून, पोथीतून, प्रवचन कीर्तनातून काय शिकायचं असते, त्याचं तत्व काय आहे? बुवा कसा दिसते ऐकायला पाहायला जायचं नसते. कोणत्या भजनावर कीर्तन करते, कोणते विषय मांडते, फेटा बांधते की टोपी घालते, बुवा धोतर नेसते की फुलपॅन्ट घालते, बुवा गायनात कसा आहे याची तपास लावण्यासाठी जावं नसते लागत कीर्तनात. मग कीर्तनात, प्रवचनात कशा करता जावं लागते? पोथी कशा करता वाचावं लागते? पोथीतून काय शिकावं लागते? 4 गोष्टी शिकावं लागते पोथीतून. मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. हेची शिकणे असते पोथीतून, प्रवचनातून, कीर्तनातून. याचसाठी साधने योजनी ठेविले संत. हे शिकण्याकरता पोथी वाचावं लागते. पुण्य भेटते म्हणून पोथी वाचावं लागत नाही, तर या गोष्टी शिकण्याकरता पोथी वाचावं लागते. आणि म्हणून ज्या ग्रंथातून विवेक मिळतो, ज्या ग्रंथातून तात्विक बोध मिळतो, असेच ग्रंथ वाचले पाहिजे. नाही तर मग कुछ ग्रंथ भी बेकार है, वे पेट भरने को लिखे, उनमें नहीं है तत्व का बल, सब पंथ वैभव ही दिखे. सारा चमत्कारों का भंडार उसने भर दिया, इंसान कैसा भी रहे पर पार कहते कर दिया. ऐसे ग्रंथ वाचून काय होणार आहे? म्हणून आमचे संत सांगतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. अशा डोळस ग्रंथांचं वाचन करा म्हणून सांगतात. वैकुंठवासी घुसरकर महाराज म्हणत, घुसरकर महाराजांचं भजन, ते घुसरकर महाराज म्हणत की तुम्ही पोथ्या वाचताना भाकळ पोथ्या सोडून सगळ्या तत्व वाचा, तत्वज्ञान अभंगा. घुसरकर महाराजांचं भजन आहे. तात्विक ग्रंथ वाचा. घुसरकर महाराज म्हणत की भाकळ कथा वाचू नका, डोळस ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, एकनाथाचं भागवत वाचा, हे सगळे ग्रंथ वाचा. या ग्रंथातून तत्वज्ञान शिकायला मिळते. ग्रामगीतेचे ज्ञान, ग्रामगीतेचे ज्ञान. महाराजांचं भजन आहे घुसरकर महाराजांचं की राष्ट्रसंत जे सांगून गेले, करण्या नवनिर्माण, गावकऱ्यांनो तसे आचरा, यात खरे कल्याण. ग्रामगीतेचे ज्ञान, ग्रामगीतेचे ज्ञान. कारण उपनिषदांना दोहून जैसी केली गीता माई, शास्त्र गुरु स्वानुभव संमत तैसी ग्रामगीताही. निमित्त करी भगवंत वदे 41 अध्यायी, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा देती ऐसी ग्वाही. म्हणे घुसरकर नव्या युगाचा, म्हणून ग्रंथ प्रमाण, गावकऱ्यांनो तसे आचरा, यात खरे कल्याण. सर्व गाव हे एक कुटुंबा, समसमतेने वागा, वैकुंठीचा प्रेमानंद गावीच पुल्या भोगा. आणि महत्वाची गोष्ट, भाकळ पोथ्या सोडून वाचा, तत्वज्ञान अभंगा, दिव्य ग्रामगीतेचा महिमा, प्रिय हा पांडुरंगा. वरदायक तो विश्वविटेवर, ज्याचे चरण समान, गावकऱ्यांनो तसे आचरा, यात खरे कल्याण. म्हणून भाकळ पोथ्या सोडून वाचा, तत्वज्ञान अभंगा, हा घुसरकर महाराजांचा संदेश आपण ऐकला पाहिजे. ग्रंथ वाचत असताना सुद्धा तात्विकता ठेवली पाहिजे. ग्रंथ वाचताही तारतम्य ठेवावे. कोणत्या ग्रंथातून काय घ्यावे, काय सोडावे समजलं पाहिजे. त्याला ग्रंथ वाचण्याचं तत्व समजलं असं आपण. म्हणून ग्रंथ वाचा, पण तात्विकतेच्या कसोटीवर वाचा. सगळ्या गोष्टी करा. अहो सर्वची पंथाचे भक्ती प्रकार, तत्व साधता असती सार. सगळ्यामध्ये सार एकच आहे. सर्व धर्मपंथांचा एकच सार. शुद्ध करावे हृदय मंदिर,
हा सगळ्यांचा सार आहे. तात्विक दृष्टीने जर विचार केला, तात्विकता कुठूनही जर घेतली तर त्याच्यामध्ये समानता तुमच्या आमच्या नजरेत पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कुठूनही जर घ्यायची असेल तर ती तात्विकता कुठूनही घ्यावी, आपुलीच एक तांग नसावी, सर्वांच्या समाधानाची ठेवावी सहनशील बुद्धी. या सगळ्या गोष्टी आपल्या असल्या पाहिजे. म्हणून या ज्या गोष्टी आपण धारण करतो, पांढरी टोपी घालतो, पांढरी टोपी कशाचं प्रतीक आहे? भगवी टोपी घालतो, कशाचं प्रतीक आहे? या टोप्याचं गंधाचं भांडण करण्यातच आपण टाइम गमावतो. तुझा धर्म न्यारा माझा धर्म न्यारा याच्यात टाइम गमावता. कोणी उभं गंध लावा म्हणते, कोणी आळवं लावा म्हणते, आळा चंदन खळा चंदन त्याच्यामध्येच आमचा भेद चालू आहे. कुठं आहो आम्ही? बंधन है चंदन तिलक का कहा लगाना किसने, रूढ़ी की डोर जखड़ने लगी आणि प्रेम की बातें बिघडने लगी. सगळा सत्यानाश होऊन राहिलेला आहे. म्हणून आमचं गंध कशा करताय, आमच्या माळा कशा करताय, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. तत्व जाणता आलं पाहिजे. आम्ही ऋषी आहो, आम्ही साधू आहो, पण आमचं तत्व काय आहे समाजाच्या दृष्टीनं? वैकुंठवासी घुसरकर महाराज ज्या मठाचे मठाधिपती होते, त्या आमच्या सामद्याच्या मठामध्ये 29 ऋषी त्यांच्या अगोदर होऊन गेले आहेत. वाल्मिक ऋषीची परंपरा आहे, वाल्मिक ऋषीची ती गादी आहे, सूर्यवंशी वाल्मिक ऋषीचा तो मठ आहे. त्या मठामध्ये अगोदर 29 ऋषी होऊन गेले, मठाच्या बाहेर निघत नव्हते. पण खरं साधुत्वाचं ऋषित्वाचं तत्व घुसरकर महाराजांनी समजून घेतलं आणि समाजाला संघटित करून त्या ठिकाणी किती मोठं कार्य उभं केलं की 29 ऋषीचे नावही कोणाला आठवणार नाही, पण घुसरकर महाराजाचं नाव घेतलं किंवा वाल्मिक ऋषीचा मठ म्हणणं विसरले लोक घुसरकर ऋषीचा मठ म्हणून ओळखतात. कशा करता? हजारो वर्षाची शेकडो वर्षाची जी परंपरा त्या मठाची होती, मठातल्या मठातच राहणं, मियन माझी बाई एवढंच वराडलंय, या परंपरेला घुसरकर महाराजांनी फाटा दिला आणि खरं ऋषित्वाचं तत्व जाणून समाजामध्ये ऋषितुल्य जीवन जगलं, समाजाला संघटित केलं आणि परमात्म्याच्या सेवेसोबतच समाजाची सेवा करून समाजाच्या हिताचं कार्य केलं. त्यावेळेस घुसरकर ऋषी संत ठरले. म्हणून तत्व जाणता आले पाहिजे. आम्ही भगवी टोपी घालतो, कशा करता घालायची आहे? ही टोपी भगवी दर्शवी आपुली पुरातन संस्कृती, इतिहास काला पूर्वीचे जे चिन्हार्या भारती. या प्रार्थना काळी तरी त्यागाची ही धरी धारणा, उठार्य पुत्रा झळकरी कर सामुदायिक प्रार्थना. हा त्याग शिकण्याकरता भगवी टोपी घालायची आहे. पण आम्ही जर भगव्या टोप्या घालता घालता मेलो, मातीत गेलो, पण आमच्या जीवनात जर त्याग शिल्लक राहिला नाही, त्याग जर आमच्या जीवनात आला नाही, तर आम्ही भगवी टोपी घालायच्या अगोदर मेलो असतो तर कल्याण झालं असतं आमचं. पण भगवी टोपी घालून आमच्या जीवनात त्याग आला नाही तर आम्ही अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवी टोपी घालायची आहे. कशा करता? त्याग शिकण्याकरता. ते त्यागाचं प्रतीक आहे. ऊंचा फळक रहा है भगवान निशान तेरा, श्रीकृष्ण का है प्यारा भगवान निशान तेरा. या भगव्या कलरसाठी काय काय बलिदान आमच्या देशात दिलं गेलं. इसके लिए करोडो लाखोने प्राण खोये. इतकं या भगव्या कलरचं महत्त्व आहे. म्हणून भगवी टोपी घालायची आहे. पण ती टोपी घालत असताना आमच्यामध्ये जर त्यागशील निर्माण झाला नसेल तर त्या आमच्या भगवी टोपी घालण्याला काही महत्त्व नाही. आम्ही पांढरी टोपी घालतो, पण पांढरी टोपी कशाचं प्रतीक आहे? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, समता हा शुभ्रवर्ण. समता शुभ्रवर्ण हे समतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून समतेचं प्रतीक शुभ्रवर्ण असल्यामुळे आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं जे प्रार्थनेचं अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान सुद्धा हे शुभ्र आसन खादीचे वर गोल तकिया शोभला. कशा करता? तर शुभ्र वर्ण, पांढरा कलर हा कशाचा आहे? तर पांढरा कलर हा समतेचं प्रतीक आहे. म्हणून समतेचं प्रतीक असलेलं पांढरा शुभ्र आसन आमच्या समोर महाराजांनी ठेवलं. आमची टोपी पांढरी आहे. कशा करता? तर ते समतेचं प्रतीक आहे म्हणून. पण ती पांढरी टोपी घालता घालता आम्ही मेलो, पण आम्ही जर दुसऱ्या पंथ संप्रदायाची साठी समत्व आमच्या अंतःकरणात निर्माण होत नसेल तर आम्ही खरे वारकरी ठरू शकत नाही. आम्ही पांढरी टोपी घालणारे खऱ्या अर्थानं समता जीवनामध्ये अंगीकारणारे ठरू शकत नाही.
दुसऱ्या धर्मपंथांच्या बाबतीत समता जर आमच्या अंतःकरणामध्ये तयार होत नसेल तर त्या पांढरी टोपी घालण्याला काही अर्थ नाही. अर्थातच त्याचं तत्त्व न जाणता केलेलं कोणतंही कार्य हे निष्फळ ठरत असते आणि तात्विक दृष्टीनं केलेलं कोणतंही कार्य हे सफलतेकडे जात असते. आणि म्हणून तत्वनिष्ठ आपण असलो पाहिजे आणि आपण त्या तत्वाचे पुजारी असलो पाहिजे, व्यक्तीचे पुजारी असू नयेत. या दृष्टीनं तात्विकतेच्या संबंधानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे की हम हो पुजारी तत्व के. आणि म्हणून तत्वाचे पुजारी असलो पाहिजे, गुरुदेवाच्या आदेशाच्या तत्वाचे पुजारी असलो पाहिजे. आणि त्या तात्विकतेचे आम्ही पुजारी ठरल्यानंतर तात्विकतेच्या सोबत आमच्यामध्ये दुसरा कोणता गुण असला पाहिजे तर तो गुण आम्ही सत्प्रेमाचे पुजारी असलो पाहिजे. आणि म्हणून आम्ही तत्वाच्या दृष्टीनं तात्विकतेच्या दृष्टीनं आम्ही विचार करतो. तो विचार करत असताना तत्वाचा विचार आपण आजच्या प्रवचनामध्ये पाहला. आता उद्याच्या 14व्या क्रमांकाच्या प्रवचनामध्ये आपण सत्प्रेमाचे पुजारी कसे असतात, कशाला म्हणतात आणि का असलो पाहिजे त्याचं चिंतन आपण करणार आहोत. आणि या चिंतनाच्या दृष्टीनं ज्या ज्या पद्धतीनं आपल्याकडून शक्य होईल तसं आपण चिंतन करणार आहोत. मंडळी, कदाचित काही विषय मोठे असतील, काही कमी असतील, त्या माझ्या अल्पबुद्धीनुसार मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहो. आणि आज या ठिकाणी समारोपाकडे वळत असताना एक महत्त्वाची सूचना आहे. आज या फेसबुक पेजवर रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये आपल्या या पेजचं नावच आहे सकल संत विचार. मग ते कोण्याही पंथाचे असो, कोण्याही संप्रदायाचे असो, जो असेल ज्या पंथाचा आधार देई त्याशीच त्याचा, हे आपलं ध्येय असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, सभी धर्म और सभी पंथ का आदर कर दिखलाएंगे, मानवता की ऊंची बिजली भारत में फैलाएंगे, हे आपलं तत्व असल्यामुळे या फेसबुक पेजवर आज रात्री आमच्या देवबर्डी संस्थानचे महानुभाव पंथाचे अभ्यासक परम आदरणीय श्री उद्धवदादा वाकीकर शास्त्री यांचं सुंदर अशा पद्धतीचं या संस्कारातून समृद्धीकडे या विषयावर सुंदर प्रवचन या फेसबुक पेजवर होणार आहे आज रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये. त्याही प्रवचनाचा आपल्या सद्भाविक सज्जनांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घ्यावा आणि आमच्या या पेजला जास्तीत जास्त त्याचा प्रचार प्रसार करून, लाईक करून, फॉलो करून आणि सर्वांनी आमचाही एक आनंद द्विगुणित करावा अशी विनंती करून या तात्विकतेच्या प्रवचनाला समारोप करण्याच्या दृष्टीनं शांतीपाठाच्या माध्यमातून आपण याचा समारोप करूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सद्गुरुनाथ ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ आडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.